ठीक आहे. TNR FNR पर्यंत सगळं झालेलं आहे. आज क्लासिफिकेशन रिपोर्ट पाहणार आहोत. ओके, काल पाहिलं की क्लासिफिकेशन रिपोर्टमध्ये ना कोणकोणते पॅरामीटर्स और इव्हॅल्युएशन मॅट्रिक्समध्ये लॉजिस्टिक रिग्रेशनच्या कोणकोणत्या गोष्टी येतात. सो त्यामध्ये होता ॲक्युरेसी, रिकॉल, F1 स्कोअर, प्रिसिजन. ओके, अपार्ट फ्रॉम देअर आर फ्यू टर्म्स लाईक मॅक्रो ॲव्हरेज, वेटेड ॲव्हरेज, अशा गोष्टी पण लॉजिस्टिक रिग्रेशनच्या क्लासिफिकेशन रिपोर्ट तुम्हाला पाहायला मिळतील. सो एक एक पॉईंट्स एक एक टर्मना वन बाय वन पाहणार आहोत. काल ऑलरेडी हे टर्म्स झालेले आहेत. TPR, FPR या सगळ्या गोष्टी काल झालेल्या आहेत, त्यामुळे मी डायरेक्ट पुढे जातो. ओके, पुढे जाण्या अगोदर एक सिम्पल टर्म किंवा काही इंटरव्ह्यूमध्ये हा क्वेश्चन झाला असेल किंवा मॉक इंटरव्ह्यूमध्ये पण झाला असेल, बट स्टील आय एम टेलिंग. ओके, सपोज तुमच्याकडनं डेटा सेट आहे, ज्या डेटा सेटमध्ये जो की तुमचा टार्गेट कॉलम आहे. टार्गेट कॉलममध्ये 2 कॅटेगरीज आहेत, 0 आणि 1, म्हणजे येस ऑर नो, किंवा 2 कॅटेगरी कोणत्यावर, लाईक अप्रूव्ह ऑर रिजेक्टेड समथिंग. ओके, सो जो काही क्लास 1 आहे तुमचा, ओके, त्याचा जो टोटल व्हॅल्यू काउंट ना किंवा टोटल त्याचे रेकॉर्ड 90 आहेत. क्लास जो 0 आहे तो त्याचे टोटल 10 रेकॉर्ड आहे. म्हणजे तुमच्याकडे टोटल रो काउंट पाहिला तर 100 आहे. आउट ऑफ 100 90 विल बी फॉर क्लास 1 and for class 0 it will be 10. If you check, the data set has been imbalanced. का बरं? तर एका क्लासमध्ये 90 रेकॉर्ड आहेत आणि दुसऱ्या क्लासमध्ये फक्त आणि फक्त 10 रेकॉर्ड आहेत. सो इट्स अ केस ऑफ इम्बॅलन्स. ओके, 50-50 असेल, 60-40 असेल तर आय कॅन अंडरस्टँड इट इज नो अप्रॉक्सिमेट बॅलन्स और कम्प्लिटली बॅलन्स. ओके, बट जिथं एके ठिकाणी 90% वेटेज आहे आणि दुसऱ्या ठिकाणी जर 10% वेटेज असेल किंवा एका ठिकाणी 90% डेटा पॉईंट स्प्रेड आहेत आणि दुसरीकडे 10% आहेत, सो अशा केसमध्ये इट इज अ केस ऑफ अनबॅलन्स. ओके, सो अशा केसमध्ये काय होते, तर जे काय तुमचं प्रिडिक्शन आहे ते ना इट्स वी विल गेट द प्रिडिक्शन इन फॉर्म ऑफ बायस. ओके, मग मे बी मॅक्झिमम प्रिडिक्शन ते 90च्या साईडनं देईल. ओके, मिनिमम प्रिडिक्शन 0च्या साईडला देईल. जे मॉडेल आहे ते बायस फॉर्ममध्ये ट्रेन होईल आणि जे काही रिझल्ट असतील ते पण ना तसेच रिझल्ट भेटतील बायस फॉर्ममध्ये. ओके, सो टू अवॉइड दिस वी ऑलवेज गो विथ द बॅलन्सिंग द डेटा सेट. ओके, सो डेटा सेट जर बॅलन्स करायचं असेल तर कोणकोणत्या गोष्टी आहेत पहा. टू मेक द बॅलन्स डेटा देअर आर फॉलोइंग फ्यू वेज, लाईक आय कॅन से रॅन्डम सॅम्पलिंग फर्स्ट. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. नोट करून घ्यायचं तर नोट करून घ्या. रेकॉर्डिंगमध्ये तर या गोष्टी असतील, बट या गोष्टी नोट्समध्ये नाहीत. आय एम रिपीटिंग माय पॉईंट. असेल का नाही आय एम नॉट शुअर, बट आय एम नॉट शुअर. नाहीत वाटतं आहे, ठीक आहे, नो वरीज. नाही, नोट्समध्ये नाही, ठीक आहे. सो यू हॅव टू टेक केअर फॉर दॅट. सो टू मेक द बॅलन्स डेटा देअर आर फॉलोइंग फ्यू वेज सच ॲज random sampling, oversampling, undersampling or smooth method. There are 4 methods. I'm repeating again: random sampling, oversampling, undersampling and smooth method. Those are the 4 methods. Out of them, smooth is the best method, which we go always go with that, because there is always risk with the oversampling and undersampling. मी सांगेन पुढे की काय रिस्क आहे यासोबत. ओके, सो विल ऑलवेज गो विथ द स्मूथ, SMOTHE, synthetic minority oversampling technique. Synthetic minority oversampling technique, SMOTE, स्मूथ टेक्निक. फाईन, इथं जे दिसतं ते तुम्हाला लिहिलेलं. इट्स द बेस्ट अप्रोच टू डील विथ द इम्बॅलन्स डेटा सेट. फाईन, त्यानंतर आता आपण या गोष्टी पाहणार आहोत किंवा या खाली 3 टर्म पाहणार आहोत: प्रिसिजन, ॲक्युरेसी अँड रिकॉल. ओके, आणखी एक महत्त्वाची टर्म. Suppose if you are dealing with the logistic regression problem and if your model is giving 100% accuracy. Okay, can I say it is a good model? Yes. Yes. I'm repeating my question. If you are working with the logistic regression problem and your model is giving 100% accuracy, okay, so can I say it is a good model? Yes. No. Yes. Okay,
explanation star. The accuracy is not only parameter who judge the performance of model in case of logistic regression. There are also few parameters apart from the accuracy, such as recall, F1 score, precision. Those are also plays an important role to predict the performance of the model. Linear Okay, sir. असेल तर इट्स ऑलवेज गो विथ द आर स्कोर और दॅट ॲक्युरेसी. बट लॉजिस्टिकमध्ये असेल तर फक्त ॲक्युरेसी हा एकटा पॅरामीटर नाही की जो मॉडेलचा परफॉर्मन्स जज करेल. ओके, अपार्ट फ्रॉम दिस रिकॉल आहे, प्रिसिजन आहे, जे ना प्रिडिक्शन किंवा त्याचा परफॉर्मन्स काय आहे हे सांगण्यामध्ये पण हेल्प करते. कधी कधी एखाद्या मॉडेलला 100% ॲक्युरेट असेल किंवा 100% ॲक्युरेसी येतील, बट समटाईम्स इट विल फेल इन केस ऑफ रिकॉल अँड प्रिसिजन. सो थोडं केअरफुली असं ना फसतात. जर इंटरव्ह्यू क्वेश्चन विचारत असेल ना तर विल जस्ट फोकस ॲक्युरेसी 100%, ॲक्युरेसी 100%, असं नाही. यू कॅन ऑल्सो आस्क इफ इज केस ऑफ लॉजिस्टिक रिग्रेशन. So you can also ask for the other parameters like what will the F1 score, what will be the precision, or what will the recall. Okay, if it's not specifying the value of this and that, you can't say सगळ्या जर व्हॅल्यू गुड असतील ॲक्युरेसी, प्रिसिजन आणि रिकॉल, तर इट विल बी द गुड, अदरवाईज द मॉडेल विल नॉट बी गुड, कारण व्हॅल्यू डिक्लेअर केले नाहीत. ओके, सो दॅट इज द रिझन. नाव कम टू द प्रिसिजन पार्ट. ओके, सो फर्स्टली प्रिसिजन हाऊ द प्लॉट समजून घ्या. प्लॉट म्हणण्यापेक्षा चार्ट, कन्फ्युजन मॅट्रिक्स. ॲक्च्युली प्रेडिक्टेड, आय मीन इट्स ॲक्च्युली पॉझिटिव्ह, प्रेडिक्टेड ऑल्सो पॉझिटिव्ह, so it's true positive. It's actually positive but predicted as negative, so false negative. Actually negative but predicted as positive, so it will be false positive. Actually negative and predicted also negative, so it will be true negative. Clear? Confusion matrix. Yes. तुला रेकॉर्डिंग मधनं गो थ्रू करायला लागेल, कालचे झाले. हां सर. ओके, सो जे काय तुम्हाला फाल्स दिसतात ना ते मिसक्लासिफाईड डेटा पॉईंट्स आहेत. such as this and this, those are the misclassified data points. This will be the correctly classified data points. Okay, so पहा precisionचा फॉर्म्युला. Precision is equals to TP by TP plus FP. TP by TP plus FP ही वाली टर्म मी कलर चेंज करतो समजायला इझी जाईल. TP by TP plus FP ही वाली टर्म असेल प्रिसिजनसाठी वरची. TP by TP plus FP. ओके, इन दिस केस वी आर फोकसिंग ऑन दिस पार्ट. हे जेवढं जास्त असेल तेवढं चांगलं आणि हे जेवढं कमी असेल तेवढं चांगलं. TP should be always high, FP should be always low. We are always focusing the reducing the value of FP. Okay, ideal value of precision should be the 1. म्हणजे 100% precision. Ideal value of precision should be the 1. Clear? आता Yes. डेफिनेशन सांगतो. ठीक आहे, किंवा आपण एक्झॅक्ट इथं काय करतो, इथं पण असेल नोट्समध्ये पण आहे त्या गोष्टी, डोंट वरी. प्रिसिजन. सो आउट ऑफ टोटल प्रिडिक्टेड पॉझिटिव्ह व्हॅल्यूज, आउट ऑफ टोटल प्रिडिक्टेड पॉझिटिव्ह म्हणजे True positive. TP, राईट. आउट ऑफ टोटल प्रिडिक्टेड पॉझिटिव्ह व्हॅल्यूज TP प्लस FP, हे प्लस हे प्रेडिक्टेड पॉझिटिव्ह आहे ना, मी पॉझिटिव्ह म्हणतो, निगेटिव्ह म्हणत नाही. जे काय पॉझिटिव्ह प्रेडिक्ट केली असतील त्या पूर्ण वरच्या रोमध्ये केले असतील. मी इरेज करतो येलो कलरचं आणखी समजायला इझी जाईल. ओके, जस्ट अ मोमेंट. सो जे काय मी म्हणतोय आउट ऑफ टोटल प्रेडिक्टेड पॉझिटिव्ह सगळे जे काय पॉझिटिव्हली प्रेडिक्ट केलेले आहेत, ओके, ते सगळे या रोल आहेत, बरोबर. सो इट विल बी TP प्लस FP. हा पूर्ण कंप्लीट रो घेतला जाईल, TP प्लस FP. So out of total predicted positive values means TP plus FP, how many results are get correctly classified. ह्याच्यापैकी कोणते रिझल्ट करेक्टली क्लासिफाईड केलेले आहेत. सो TP प्लस FP मध्ये कोणते रिझल्ट करेक्टली क्लासिफाय केलेले आहेत, TP आणि FP. True positive वाले. राईट. सो इट विल बी TP आन्सर असेल. सो फायनल आउटपुट और द फायनल फार्म्युला विल बी TP डिवाइड बाय TP प्लस FP. आउट ऑफ टोटल predicted positive values, how many results are correctly classified. Got it? Yes, sir. So that Yes, is sir. nothing but the definition of precision. In case of precision, we are always focusing on the value of FP, false positive. Ideal value for precision will be the always 1. Okay, and the example or the example can be the for precision.
such as spam detection, e-commerce shopping, recommendation system, or the recommendation, yeah, it will be me recommendation by recommendation system, and such as you can take any example like YouTube recommendation also. आता हे केस कशी काम करते सांगतो, म्हणजे एक्झाम्पल तुम्हाला आणखी इलॉबरेट करून सांगतो, म्हणजे समजून जाईल की एक्झॅक्ट प्रिसिजनमध्ये काय होतं आणि काय नाही. ओके, सपोज इथं काय म्हणतो आपण प्रिसिजनमध्ये वरती येतो, हाच प्लॉट आहे, चालेल ठीक आहे, फक्त त्यामध्ये नंबर्स ॲड केले आहेत, नथिंग अपार्ट फ्रॉम दिस. इट्स ॲक्च्युअल पॉझिटिव्ह. ओके, प्रेडिक्टेड ऑल्सो पॉझिटिव्ह, म्हणजे एखादा मेल ना तुमचा स्पॅम आहे आणि तुम्ही तुमच्या मेल बॉक्सनं तो स्पॅम म्हणूनच प्रेडिक्ट केला आहे. ओके, सो ऑब्वियसली तो स्पॅममध्ये निघून गेला, लाईक एक स्कॅमचा काहीतरी मेल आहे किंवा स्पॅम आहे तसं काहीतरी आहे, तो मेल ऑलरेडी इट हॅज नो स्कॅम मेल, तो आला आणि स्कॅममध्ये प्रेडिक्ट केला. गॉट इट? इट्स ट्रू पॉझिटिव्ह आय कॅन से. सेकंड केस, ओके, इट्स ॲक्च्युअली निगेटिव्ह बट प्रेडिक्टेड ॲज पॉझिटिव्ह. ओके, सो सपोज एखादा स्पॅम मेल नाही, ओके, इट्स ॲक्च्युली आय एम सेईंग ॲक्च्युली निगेटिव्ह आहे बट त्याला प्रेडिक्टिव्ह पॉझिटिव्ह केलं आहे. ओके, सो ॲक्च्युली तो स्पॅम मेल आहे बट तुमच्या केसमध्ये काय म्हणतो आहे, हा मेल ना स्पॅम नाही म्हणतो आहे. ओके, आणि तो क्लासिफाय केला रेग्युलर फोल्डरमध्ये, सो इट विल बी केस ऑफ फाल्स निगेटिव्ह. अगेन ॲक्च्युली इट इज पॉझिटिव्ह, ओके, बट प्रेडिक्टेड ॲज निगेटिव्ह. ॲक्च्युली इट इज पॉझिटिव्ह बट प्रेडिक्टेड ॲज निगेटिव्ह. समजतात त्या गोष्टी की सगळं वरनं जाते? समजतंय सर. ओके, वाटलं इथं कुठेतरी मी लिहून देतो किंवा आणखी एक याला आणखी सिम्पल सोप्या भाषेत सांगतो. ओके, किंवा डायरेक्ट मेन पॉईंटवरती प्रिसिजन म्हणजे काय. ओके, इथं आहे का स्पेस? नाही, इथं ॲडजस्ट करायला लागेल. फाईन, प्रिसिजनबद्दल सांगतो. फर्स्ट पॉईंट हे वरचं सोडा, खाली प्रिसिजनचं जे काय असेल ते. ओके, सो सिम्पल एक्झाम्पल सांगतो, एवढं कॉम्प्लिकेटेड बनवत नाही. ओके, सपोज तुम्हाला ना तुमच्या इंटरव्ह्यूचं ऑफर लेटर आलं किंवा तुमचा इंटरव्ह्यू शेड्यूल केला आहे, ओके, किंवा तुमचं सिलेक्शन झाले, ऑफर लेटर पण आलं. ओके, ॲक्च्युली तो मेल ना स्पॅम नाही, बट तुमच्या गुगलचं जे काय जीमेल बॉक्स आहे त्यामध्ये असं फिल्टर आउट झालं की तो मेल ना स्पॅम आहे आणि तो मेल स्पॅम फोल्डरला गेला. व्हॉट विल द इम्पॅक्ट? ट्रू निगेटिव्ह. अरे मी काय विचारतो, व्हॉट विल बी द इम्पॅक्ट म्हटलं. हा, ओके, इम्पॅक्ट. काय कळलं तुम्हाला? मला तुम्ही एक्झाम्पल सांगत होते ना, तर मग म्हटलं मी काय म्हटलं, माझं लास्ट पॉईंट काय होती, फुट नोट, व्हॉट विल बी द इम्पॅक्ट, ट्रू निगेटिव्ह. वा, मूड नाही का, म्हणजे मेंटॅलिटी नाही क्लास करायची आज. बोलते तर एकच, ते पण चुकीचं बोलते, बाकीचे तर शांत आहेत, जसं काय असं वाटते डेड बॉडीजला आलोय मी. ठीक आहे, आजच्या दिवस स्टॉप घ्या, लेट इट बी, टेक अ स्टॉप फॉर 1 डे. See you on maybe tomorrow.